नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक भरती व महा TET एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा मसुदा तयार करण्यासाठी तत्कालीन मानव संसाधन विकास मंत्रालयाने आत्ताचे शिक्षण मंत्रालय 24 जून 2017 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एक नंबर उत्तर आहे कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या समितीत खालीलपैकी कोण नव्हते? माधव चव्हाण, मंजुळ भार्गव, TV कट्टीमनी, मजहर आसिफ. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं माधव चव्हाण नव्हते. मराठी एकही माणूस नव्हता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मान्यता दिली? 29 जानेवारी 2020, 10 जुलै 2020, 22 जुलै 2020, 27 जुलै 2020. योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एक नंबर 29 जुलै 2020. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 डॅश केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करते की जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय ज्ञानी समाजामध्ये परिवर्तित करण्याचे योगदान आहे. तर योग्य उत्तर आहे भारताला. हे या रिकाम्या जागी आपल्याला ठेवावं लागेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे डॅशपर्यंत 3 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्य अवस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जाईल याची दक्षता घेईल असे नमूद केलेले आहे. तर 2025 पर्यंत. योग्य उत्तर आहे एक नंबर करेक्ट आन्सर आहे. म्हणूनच बालवाटिका हा घटक 2025 मध्ये तुम्ही ऐकला असेल. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डॅशपर्यंत इयत्ता 5वी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत सुविधा व अंकज्ञान आत्मसात होईल याची दक्षता घेतली जाईल. योग्य उत्तर काय आहे? तर 2025 हे याचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर 2025 हे आहे आणि एक नंबरचं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार डॅशपर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये 100% ग्रॉस इनरोलमेंट रेशो आत्मसात केले जाईल. योग्य उत्तर काय आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक नंबर 2030 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडीत परिस्थितीमुळे कोणतेही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या एकाही संधीला मुकणार नाही याची हमी या धोरणात देण्यात आली आहे. शिक्षणाची हमी देण्यासाठी विशेष शिक्षण झोन देखील उभारण्यात येणार आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? कमेंटमध्ये कमेंट करा बरं. योग्य उत्तर आहे मित्रांनो अ व ब दोन्हीही बरोबर आहे. आणि त्यांना जे काही मेन उद्देश आपला राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आहे, शैक्षणिक धोरणाचा असा आहे की सर्वसामान्यांना व प्रत्येक मुलगा कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो. काय म्हटले बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकाशी संबंधित कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? शिक्षकाची नेमणूक पारदर्शक यंत्रणेद्वारे केली जाईल व गुणवत्तेच्या निकषावर बढती देण्यात येईल. शैक्षणिक शिक्षकाच्या कामगिरीमध्ये बहुस्त्रोतावर आधारित नियमित मूल्यमापन करण्यात येईल. शैक्षणिक प्रशासन किंवा शिक्षकांचे शिक्षक होण्यासाठी श्रेणी प्रगमनाचे मार्ग उपलब्ध असतील. वरील पैकी सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील पैकी सर्व. 4 नंबर इज करेक्ट आन्सर आहे.
NEP 2020 नुसार शालेय संकुल म्हणजे डॅड्या शाळांचा समूह होय. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 व 40 ते 50. योग्य उत्तर काय असणार आहे? तर 10 ते 20 हे याचं योग्य उत्तर आहे. NEP 2020 नुसार अस्तित्वात असलेली 800 विद्यापीठे आणि 40,000 महाविद्यालये सुमारे डॅडॅश उत्कृष्ट संस्थांमध्ये रूपांतरित करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. तर 15,000 हे याचं करेक्ट उत्तर आहे. 1 नंबर इज करेक्ट आन्सर. NEP 2020 नुसार बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये डॅडॅश वर्षाचा शिक्षण अभ्यासक्रम BA BEd, BSc BEd आणि BEd सुरुवात करण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे 4. इथे चुकून 40,000 15,000 वगैरे झालेलं आहे. 12 नंबर 4 उत्तर आहे, म्हणजे 4 उत्तर 4 आहे मित्रांनो. 4 वर्षाचा शैक्षणिक अभ्यास सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात सन 2020 पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान 1.5% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा असे अपेक्षिले आहे. 50, 60, 30, 40. योग्य उत्तर काय असणार आहे? टक्केवारीमध्ये सांगायचं आपल्याला. 50% हे याचं योग्य उत्तर आहे. 1 नंबर इज करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 नुसार संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टीचा प्रसार वेगाने करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे? ती संस्थेचं नाव काय आहे? तर त्या संस्थेचं नाव असं आहे मित्रांनो, नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे त्याचं योग्य नाव आहे. NEP 2020 नुसार शिक्षणाच्या सर्व स्तरावर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव क्या केला जाणार आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? तर मित्रांनो, वर्गातील शिक्षण प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास सहाय्यक करण्यासाठी, वंचित गटांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी, प्रशासन व व्यवस्थापन सूत्रबद्ध करण्यासाठी. योग्य उत्तर काय असणार आहे? 15 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे मित्रांनो, योग्य उत्तर 4 नंबर आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 नुसार युवकांमध्ये व प्रौढांमध्ये 1.5% साक्षरता साध्य करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. 80, 90, 100, 75. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं कुणीही उत्तर सांगेल मित्रांनो. सरकारचं उद्दिष्ट काय असणार आहे की बाबा 100% साक्षरता असणं अपेक्षित आहे. 100% याचं करेक्ट उत्तर आहे. NEP 2020 नुसार राष्ट्रीय शिक्षण आयोगाची नॅशनल एज्युकेशन कमिशन स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल? पंतप्रधान, राष्ट्रपती, अर्थमंत्री, मुख्यमंत्री. योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान. 1 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज व इतर कोणत्याही जे की आपल्याला आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरती, केंद्र प्रमुख, TET एक्झाम यांच्या जर परीक्षेची माहिती व टेस्ट सिरीज हवी असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. अगदीच कमी पैशामध्ये तुम्हाला तुमच्या पोस्टपर्यंत घेऊन घेतलं जाईल आणि तुम्हाला क्लास, ऑनलाईन क्लास वगैरे सर्व माहिती आपल्याला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. चला मित्रांनो, पुढे पाहू आपण. NEP 2020 नुसार मानवी संसाधन विकास मंत्रालयाचे नवीन नाव कोणते आहे? शिक्षण मंत्रालय, कौशल्य मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, मानव विकास मंत्रालय. योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शिक्षण मंत्रालय. 1 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातील डॅडॅश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे? पहिले, दुसरे, तिसरे की चौथे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 21व्या शतकामध्ये पहिलेच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? भारतीय परंपरा, सांस्कृतिक मूल्याची जपणूक, प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनात्मक क्षमताचा विकास, चिकित्सा विचार, समस्या निराकरण क्षमतेचा विकास, वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबर, वरीलपैकी सर्व. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक डॅडॅशचा समावेश असलेल्या 21व्या शतकास अनुरूप शिक्षण व्यवस्था प्रस्थापित करते. 4, 5, 6, 7. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 4. हे याचं करेक्ट उत्तर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्राचीन भारतीय ज्ञान व परंपराबाबत
कोणत्या बाबी नमूद करते? 22 नंबरचं योग्य उत्तर काय आहे? प्राचीन काळातील शिक्षण हे सांसारिक जीवनाबरोबरच आत्मज्ञान व मुक्तीसाठी होते. प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभ या संस्था जागतिक स्तरावर शिक्षण व संशोधन यासाठी नावाजल्या होत्या. भारतीय शिक्षण व्यवस्थेत चरक, सुश्रुत, आर्यभट, वरामियर, भास्कराचार्य, चाणक्य, पाणिनी इत्यादींनी योगदान दिले आहे. वरील पैकी सर्व. 22चं योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. प्राचीन भारतीय ज्ञान परंपराबाबत या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे मुख्य उद्दिष्ट कोणता मानव घडवण्याचे आहे? तर्कसंगत विचार व कृती करण्यास सक्षम असणारा, नैतिक अधिष्ठान व मूल्यांनी युक्त मानव, करुणा व सहानुभूती बाळगणारा. वरील पैकी सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? 23 नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व. 4 नंबर हे करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार डॅडॅश येतेकर सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. 3री, 4थी, 5वी, 6वी. योग्य उत्तर काय असणार आहे? 24चं 1, 3री हे याचं योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणात कौशल्य आवडीनुसार जीवनात स्वतःचा मार्ग निवडण्याची मुभा द्यावी हे विधान काय डॅडॅश आहे? 25 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर काय आहे? पूर्णपणे सत्य आहे. योग्य उत्तर आहे 1 नंबर इज करेक्ट आन्सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विविध अध्ययन क्षेत्रातील अभ्यासक्रम व अभ्यासक्रम बाह्य उपक्रम तद्वतच व्यावसायिक व शैक्षणिक प्रभाव यांच्यात भेद असावा, तादात्म्य नसावे. वरील सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? तर भेद नसावा हे याचं करेक्ट आन्सर आहे. योग्य उत्तर आहे 1 नंबर ही करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? 27 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. प्रमुख वैशिष्ट्य विचारलेले आहे. तर वरील पैकी सर्व. बहुशाखीय ज्ञान, एकात्मता, पाठांतरापेक्षा संकल्पनात्मक आकलनावर भर, नियमित स्वरूपाच्या आकारिक मूल्यमापनावर भर. वरील पैकी सर्व. योग्य उत्तर आहे 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शिक्षण हा डॅडॅशमधील विषय आहे हे लक्षात घेऊन सर्व अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि धोरण यामध्ये विविधता आणि स्थानिक संदर्भात आदर करावा. समवर्ती सूची, राज्य सूची, केंद्र सूची यापेक्षा वेगळं. योग्य उत्तर काय आहे? समवर्ती सूची हे याचं योग्य उत्तर आहे आणि 1 नंबरचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. जे की या विभागाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण विभागाचा विकास करावा हे या धोरणाचा मेन उद्देश आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणती अपेक्षा व्यक्त केली आहे? शिक्षणाच्या सर्व स्तरावर अभ्यासक्रमातील ताळमेळ साधणे, शिक्षक व व्याख्याते यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, सकारात्मक कार्य परिस्थिती आणि सेवा शर्ती यावर भर देणे, नाविन्यपूर्णता व चौकटीबाहेरील कल्पना यांना प्रोत्साहन देणे. वरील सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? तर वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. वरील सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. 30 नंबरचा क्वेश्चन. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. तर भारतीय ज्ञान पद्धती व परंपराचा आदर, लोकसहभागास प्रोत्साहन, शिक्षण तज्ज्ञाद्वारे प्रगतीचे निरंतर संशोधन व नियमित मूल्यांकन शिक्षण ही खाजगी सेवा आहे. योग्य उत्तर काय आहे? तर 4 नंबरचं याचं योग्य उत्तर म्हणजे चुकीचं आहे. 4 नंबर ही करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 31वा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टेस्ट सिरीजचं कसं स्वरूप आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सद्यस्थितीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2025 सध्या चालू आहे परीक्षा अभ्यासक्रम आणि त्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. पेपर परीक्षाभिमुख आहेत. पेपर स्वरूप PDF आहे. सर्व विषय विश्लेषण केले जातात. पेपरमधून अभ्यास चालना मिळेल. पॅटर्ननुसार 10, पेपर 1चे 10, पेपर 2चे 10,
संपूर्ण विश्लेषणासह पेपर तुम्हाला मिळवायचे असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक पुंडे सरांचा असल्यामुळे पुंडे सरांना संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुढे जाऊ. 31वा प्रश्न काय सांगतोय बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा आहे. दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. हे विधान कसे आहे मित्रांनो? पूर्णतः बरोबर आहे. योग्य उत्तर आहे 1 नंबर इज करेक्ट आन्सर. NEP 2020 नुसार मेंदूचा %% विकास हा वयाच्या 6व्या वर्षापूर्वी होतो आणि म्हणून वयाच्या 6व्या वर्षापर्यंत जर मेंदू विकासास चालना दिली तर मुलाचा योग्य बौद्धिक विकास होऊ शकतो. तर 85% हा विकास वयाच्या 6व्या वर्षापर्यंत होतो. हे याचं करेक्ट उत्तर आहे. 1 नंबर करेक्ट आन्सर आहे. पूर्व बाल्यावस्था विकासाची निगा घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद लवकरात लवकर टिंबटिंबपूर्वी करायला पाहिजे. 2030, 2025, 2022 योग्य उत्तर. 2035 योग्य उत्तर काय असणार आहे? 33 नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे 2030 हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 नुसार शिक्षण नवीन शैक्षणिक रचना व त्यांच्याशी निगडीत वयोगट यांच्या कोणत्या जोड्या बरोबर आहेत हे इथे विचारलेलं आहे. 34 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय आहे? तर 4ही जोड्या बरोबर आहेत. बघा इथे पायाभूत स्तर 3 ते 8, पूर्वतयारी स्तर 8 ते 11, मध्य वयोगट 11 ते 14, माध्यमिक स्तर 14 ते 18. योग्य अ, ब, क, ड हे 4ही बरोबर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन यांचे इंग्रजी संक्षिप्त रूप काय आहे हे विचारलेलं आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचं संक्षिप्त रूप विचारलेलं आहे. 35 नंबरचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 नंबर ECCE हे याचं योग्य उत्तर आहे. NEP 2020 नुसार बालक वयाच्या 6व्या वर्षी शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या तयार असावे यासाठी बालकाचा विकास, निगा आणि शिक्षण यांचे सार्वत्रिकरण लवकरात लवकर किंवा पूर्वी होणे आवश्यक आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? 2030 पूर्वी होणे आवश्यक आहे. प्राथमिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षणाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असते? योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर लवचिक, बहुमुखी व बहुस्तरीय, क्रीडा आधारित, कृती आधारित व चौकस वृत्ती पोषक अध्ययन. योग्य उत्तर आहे ए आणि ब. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अ आणि ब म्हणजेच योग्य उत्तर आहे 1 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय आराखडा खालीलपैकी कोणाकडून विकसित करण्यात येईल? योग्य उत्तर काय असणार आहे? तर NCERT यांच्याकडून विकसित करण्यात येईल. 1 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. NCERT कडून जन्म ते 8 वर्ष वयोगटासाठी जो अभ्यासक्रम आराखडा निर्मित करण्यात येईल त्यामध्ये कोणत्या बाबीवर भर असेल? विविध कला, वाक्य, खेळ, गाणी, स्थानिक भौगोलिक परंपरा. योग्य उत्तर काय असणार आहे? तर अगदीच 4 नंबर याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण यासाठी प्रशिक्षित असलेले कर्मचारी आणि शिक्षक यांची भरती करून त्यासंबंधी शिक्षण बालकांना कोणत्या संस्थांमधून दिले जाईल? स्वतंत्र अंगणवाड्या, प्राथमिक शाळांच्या परिसरातील अंगणवाड्या, स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा, वरील सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं योग्य आन्सर आहे. NEP 2020 नुसार नवीन शैक्षणिक रचनेचे स्तर कोणते आहेत? पायाभूत स्तर 3 ते 6, अंगणवाडी वयोगट 6 ते 8 पहिली दुसरी, पूर्वतयारी 8 ते 11, मध्य स्तर 11 ते 14, माध्यमिक स्तर वयोगट 14 ते 18. योग्य उत्तर काय असणार आहे? 41चं 4 उत्तर आहे मित्रांनो अ, ब, क, ड हे याचं करेक्ट उत्तर आहे. NEP 2020 नुसार
ज्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण 10+2 म्हणजेच 12 अथवा यापेक्षा अधिक असलेले असेल त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण ECCE यांचा टिंबटिंब महिन्याचे प्रमाणपत्र कोर्स करून घेण्यात येईल. योग्य उत्तर काय असणार आहे? 42 नंबर. तर 6 महिन्याचा प्रमाणपत्र कोर्स करून घेतला जाणार आहे. सॉरी. NEP 2020 नुसार ज्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण 12वी पेक्षा कमी झालेले असेल त्यांना डॅडॅश वर्षाचा पदविका अभ्यासक्रम देऊन त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा शिक्षण यांच्या संबंधाने साक्षरता व संख्याज्ञान आणि इतर बाबीचे प्रशिक्षण देण्यात येईल. 1, 2, 3, 4 योग्य उत्तर काय असणार आहे? तर 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. 1 वर्षाचा असणार आहे. लक्षात घ्या. प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण BCCE या अभ्यासक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर असते? शिक्षण मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय. योग्य उत्तर काय असणार आहे? तर अ, ब, क, ड 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. NEP 2020 अहवालात असे नमूद करण्यात आले की वर्तमान स्थितीत मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राथमिक शाळेतील टिंबटिंब विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली नाही. 5 कोटीपेक्षा जास्त, 10 कोटीपेक्षा जास्त, 20 कोटीपेक्षा जास्त, 25 कोटीपेक्षा जास्त. योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे 5 कोटीपेक्षा जास्त हे याचं करेक्ट उत्तर आहे. सर्व मुलांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या क्षमता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम हाती घेऊन 3री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यास डॅडॅशपर्यंत मदत करणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल. 46 नंबर. योग्य उत्तर काय असणार आहे? 2025 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. द डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग म्हणजे डॅडॅश या शैक्षणिक मंचावर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्या संबंधित उच्च गुणवत्तेच्या संसाधनाचा राष्ट्रीय ज्ञान स्रोत उपलब्ध करून दिला आहे. दीक्षा डिजिटल दिव्य नॉलेज. योग्य उत्तर काय असणार आहे? 47 नंबरचं योग्य उत्तर काय असणार आहे? 47चं योग्य उत्तर आहे 1 नंबर. दीक्षा हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्याच्या समग्र शिक्षणासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत? शिक्षण पद्धतीचा भर घोकंपट्टीऐवजी आकलन शिकायचे असेल कसे यावर असावा. शिक्षणाचा उद्देश फक्त बौद्धिक विकास नसून चारित्र्य निर्मिती व कौशल्ययुक्त सर्वांगीण व्यक्ती निर्मिती हा आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरावर कौशल्य मूल्य यांचे एकात्मीकरण केले जाईल. योग्य उत्तर काय आहे? तर प्रश्न क्रमांक 48 वरील अ, ब, क हे याचं करेक्ट उत्तर आहे. अ, ब, क हे याचं करेक्ट उत्तर आहे. लक्षात घ्या. NEP 2020 मध्ये चिकित्सक विचार विकासासाठी कोणत्या बाबी सुचवल्या आहे? पृच्छा, शोध, चर्चा व विश्लेषण आधारित अध्ययनासाठी यासाठी अभ्यासक्रमातील आशय हा गाभा आशयापुरता मर्यादित केला जाईल. अध्ययन अध्यापन हे अधिक आंतरक्रियात्मक पद्धतीने संचलित होईल. प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले जाईल. योग्य उत्तर काय असेल? 49चं योग्य उत्तर आहे 4 नंबर. वरील पैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. NEP 2020 मध्ये अनुभवात्मक अध्ययनात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत? 50 नंबर. स्वतः करून शिक्षण, कला व क्रीडा एकात्मिक शिक्षण, कथाकथन आधारित अध्यापन शास्त्रीय पद्धतीवर भर असेल. अध्यापन निष्पत्ती साध्यतेतील उणीवा भरून काढण्यासाठी वर्गातील आंतरक्रिया या क्षमताधिष्ठित अध्ययन अध्यापनाकडे झुकतील. 50 नंबरचं 3 उत्तर करेक्ट आहे. अ आणि ब हे याचं करेक्ट उत्तर आहे. कला एकात्मीकरण हा एक डॅडॅश दृष्टिकोन आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयातील संकल्पना शिकण्यासाठी कला संस्कृतीचे विविध पैलू आविष्कार यांचा वापर केला जातो. योग्य उत्तर काय असणार आहे? आंतरविद्याशाखीय हे याचे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, क्रीडा एकात्मिक आंतरविद्याशाखीय
अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन कोणत्या बाबी अपेक्षित आहेत? स्थानिक खेळासह विविध शारीरिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये उपयोग केला जातो. शारीरिक स्वास्थ्य हा एक आजीवन दृष्टिकोन म्हणून स्वीकारण्यासाठी क्रीडा एकात्मिक अध्ययन यांचा वर्गातील आंतरक्रियामध्ये समावेश केला जाईल. क्रीडा एकात्मीकरणामुळे मुलाचे शारीरिक मानसिक कल्याण तसेच बौद्धिक क्षमताचा विकास होतो. वरील सर्व योग्य उत्तर काय असणार आहे? 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. हे 4 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. तर त्यानंतर 53 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा. 53 नंबरचा क्वेश्चन असा सांगतो, NEP 2020 मध्ये माध्यमिक स्तरावर शिक्षण क्रम निवडत कोणती बाब समाविष्ट नाही? योग्य उत्तर काय असणार आहे? तर 4 नंबरचं उत्तर आहे विशिष्ट विषयाचा अभ्यास करण्यावर अधिक भर देण्यात येईल. हे याचं योग्य उत्तर आहे. 53 नंबरचं 4 आन्सर आहे. NEP 2020 मध्ये शालेय शिक्षणाच्या 4ही स्तरावर देशातील विविध राज्यात शक्य होईल त्यानुसार डॅडॅश किंवा इतर वेगळी पद्धत लागू करण्यात येईल. सत्र पद्धत, द्विवार्षिक पद्धत, त्रैवार्षिक पद्धत यापेक्षा वेगळी. 54 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? सत्र पद्धत हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 1 नंबर ही करेक्ट आन्सर. NEP 2020 नुसार लहान मूल डॅडॅश मधून महत्वाच्या संकल्पना अधिक लवकर शिकतात. मातृभाषा, मराठी, इंग्रजी, बोलीभाषा. योग्य उत्तर काय असणार आहे? तर मातृभाषेतून हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 नुसार जेथे शक्य असेल तेथे कमीत कमी इयत्ता डॅडॅश पर्यंत अपेक्षित इयत्ता 8वी आणि त्यापुढील शिक्षणाचे माध्यम मातृभाषा राज्याची भाषा असेल. 2री, 3री, 4थी, 5वी. योग्य उत्तर काय असणार आहे? 56 नंबरचा क्वेश्चन 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. 5वी हे याचं योग्य उत्तर आहे. 57 नंबरचा क्वेश्चन NEP 2020 अहवालात असे नमूद करण्यात आले की डॅडॅश वर्ष वयोगटातील विद्यार्थी खूप लवकर भाषा शिकतात आणि बहुभाषिकेद्वारे या वयोगटातील विद्यार्थ्यांना खूप जास्त बोधात्मक लाभ होतो असे संशोधनातून दिसून आले आहे. 2 ते 8, 6 ते 8, 10 ते 12, 1 ते 20. योग्य उत्तर काय असणार आहे? 57 नंबरचं 2 ते 8 हे याचं योग्य उत्तर आहे. भाषाविषयक संशोधन लक्षात घेता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्यापन केले जाते? विद्यार्थ्यांना विविध भाषांमध्ये मातृभाषेवर भर देऊन अनुभूती द्यावी. सर्व भाषांना मनोरंजनात्मक व आंतरक्रियात्मक पद्धतीने शिकवले जाईल. इयत्ता 3री व त्यापुढील इयत्ताचे वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित केले जातील. वरील पैकी सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 मध्ये राज्याच्या भाषा विकासाबाबत कोणती भूमिका नमूद करण्यात आली आहे? केंद्र व राज्य सरकारच्या यांच्याकडून देशभरातील सर्व स्थानिक भाषा विशेषतः संविधानाच्या 8व्या सूचीतील भाषा विकासासाठी भाषा शिक्षकाची नेमणूक केली जाईल. त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी तसेच देशभरातील भाषाच्या अध्ययनाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांच्या सेवेसाठी राज्यांना द्विपक्षीय करार करता येईल. विविध भाषा शिकण्यासाठी आणि भाषा शिक्षणाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल. याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. तर दोन्ही महत्त्वाचे 3ही घटक आहेत लक्षात घ्या. 60 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा. विज्ञान व गणित विषयाची उच्च गुणवत्तेची डॅडॅश पाठ्यपुस्तके तयार करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी मातृभाषेत व इंग्रजीमध्ये विचार करण्यास व बोलण्यास सक्षम बनतील. योग्य उत्तर काय असणार आहे? तर द्विभाषिक हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 टेस्ट पेपर अवेलेबल आहेत आपल्याकडे. पेपर परीक्षा भिमुख असणार आहेत. पेपर 1 व 2चे विश्लेषण सुद्धा असणार आहेत. उपप्रश्न सुद्धा असणार आहेत.
त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. त्या जर पेपर तुम्हाला हवे असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढे चलो. 60वा प्रश्न झालेला आहे. 61वा प्रश्न काय सांगतोय बघा. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर विद्यार्थी भारतातील प्रमुख भाषाचे उल्लेखनीय एकात्मक याबद्दल माहिती घेतील. इयत्ता 6वी ते 8वीचे विद्यार्थी या उपक्रमात व्याकरण समृद्ध भाषा शिकतील. विद्यार्थी आदिवासी भाषा व संस्कृतीचाही अभ्यास करतील. वरील सर्व योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. वरील सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. NEP 2020 अहवालात भाषेच्या महत्त्वाच्या कोणते विधान समाविष्ट नाही विचारले आपल्याला. प्रश्न क्रमांक 62. तर याचं 4 नंबर समाविष्ट नाही. स्थानिक सांकेतिक भाषेचा सन्मान केला जाणार नाही हे याच्यामध्ये समाविष्ट नाही. NEP 2020 अभ्यासक्रमासंदर्भात कोणते बदल सुचवले आहेत? 63 नंबर. विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिगत अभ्यासक्रम निवडण्याचे अधिक लवचिक पर्याय उपलब्ध असायला हवेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, सृजनशीलता आणि नव उपक्रमशीलता, सौंदर्य व कला, आरोग्य व खेळ यावर आधारित अभ्यासक्रम असावा. पर्यावरण जागरूकता, मानवाला सामोरे येणाऱ्या समस्याचे ज्ञान, नैतिक व संवैधानिकता मूल्याचे विद्यार्थ्यास असावे. वरील सर्व 63 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. NEP 2022 कोणत्या समकालीन नवीन विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करावा असे सूचित करते? कृत्रिम बुद्धिमत्ता, संकल्पना विचार, संघटनात्मक जीवन, वैश्विक नागरिकत्वाचे शिक्षण. योग्य उत्तर काय असणार आहे? 64 4 अ ब क ड हे याचं योग्य उत्तर असणार आहे 4 नंबर. गणित विषयाचे शिक्षण कोणत्या प्रकारे दिले जावे? पायाभूत स्तरावर कोडी, गणितीय खेळ यांचा समावेश असावा. उच्च माध्यमिक स्तरावर सांकेतिकीकरणासंबंधीचे उपक्रम राबवण्यात येतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक अध्ययन आणि माहिती विज्ञानासाठी गणितीय अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरतो. वरील पैकी सर्व 65 4 योग्य उत्तर आहे. वरील पैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. प्रत्येक विद्यार्थी इयत्ता डॅडॅश दरम्यान राज्य व स्थानिक समूहाद्वारे निश्चित केलेले स्थानिक कौशल्य विषयक शिक्षणक्रम पूर्ण ठरतील. 6 ते 8, 3 ते 5, 11 ते 12, 13 ते 15 योग्य उत्तर काय असणार आहे? 66 योग्य उत्तर आहे मित्रांनो. 6 ते 8 हे याचं करेक्ट आन्सर आहे. भारतीय ज्ञान या माध्यमिक स्तरावरील वैकल्पिक अभ्यासक्रमात कोणत्या बाबीचा समावेश असेल? योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य भारतीय ज्ञान पद्धतीमध्ये आदिवासी संबंधी ज्ञान व शिकण्याच्या देशी व पारंपरिक पद्धती यांचा समावेश असेल. प्राचीन काळातील वैदिक शास्त्र, योग, संस्कृती, आयुर्वेद, नैसर्गिक शेती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहन केले जाईल. वरील पैकी सर्व योग्य उत्तर आहे. वरील पैकी सर्व करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थ्यांना लहान वयात योग्य तेच करणे, नैतिक तर्काच्या आधारे निर्णय घेणे यासाठी डॅडॅश महत्त्वाचे आहे. मूल्य शिक्षण, करुणा, दया आणि सहानुभूती. योग्य उत्तर काय असणार आहे? 68चं योग्य उत्तर काय असणार आहे? 68 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूल्य शिक्षण हे याचं करेक्ट आन्सर आहे. डॅडॅश संस्थेने अभ्यासक्रमानुसार तयार केलेली उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके लक्षात घेऊन राज्यांनी त्यास अनुसरून प्रादेशिक भाषेतून पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. NCERT, NEPE, NCTE, YCMU योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर 69चं NCERT हे याचं करेक्ट उत्तर आहे. NEP 2020 अनुसार शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत कोणते बदल अपेक्षित आहेत?
योग्य उत्तर काय असणार आहे? स्मरणावर भर देणाऱ्या चाचणीपेक्षा अकार्यक्षमतादिष्ट मूल्यमापनावर भर द्यावा. विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावर सर्वकष चतुर्स्थ म्हणजे 360 डिग्री व बहुआयामी अहवाल असेल. मुलांच्या सर्वांगीण शिक्षण व विकासास पालकाच्या सक्रिय सहभागासाठी शिक्षक पालक सभा घेतल्या जातील. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 71. 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कोणते बदल करण्यात येणार आहेत? योग्य उत्तर काय असणार आहे? तर अतिशय महत्त्वाचं आहे. बोर्डाच्या परीक्षेतील शिकवणी वर्गाच्या गरजांचे उच्चाटन करण्यासाठी परीक्षा पद्धती बदल करण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैयक्तिक आवड लक्षात घेतली जाईल व विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाला बोर्ड परीक्षा चालना देईल. बोर्डाच्या परीक्षा स्मरण पातळी तपासण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्राथमिक गाभाभूत क्षमता तपासल्या जातील. वरील सर्व योग्य उत्तर आहे. 71चं 4. वरील सर्व हे करेक्ट आन्सर आहे. शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञानाच्या संपादनुकीचे मूल्यांकन आढावा व विश्लेषण केंद्र यासाठी कोणते मंडळ स्थापन करेल? परख, सरळ, पवित्र, निपा. योग्य उत्तर काय असणार आहे? 72 या प्रश्नाचं उत्तर आहे परख. हे योग्य उत्तर आहे. 1 नंबर करेक्ट आन्सर आहे. परख ही संस्था मूल्यांकनाबाबत कोणते कार्य करेल? 73 नंबरचं क्वेश्चन काय सांगतो? तर परखच्या द्वारे काय काय होईल बघा. परखद्वारे राज्य संपादनुक सर्वेक्षण SAS, राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण NAS यांचे संचालन करेल. 21व्या शतकाला अनुसरून कौशल्यासाठी शालेय शिक्षण मंडळांना मार्गदर्शन करेल. सर्व शालेय मंडळामध्ये चांगल्या उपक्रमाचे आदानप्रदान व शैक्षणिक मानके सुनिश्चित करेल. वरील सर्व. 73चं योग्य उत्तर काय असणार आहे? 73चं योग्य उत्तर आहे 4. वरील सर्व हे करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था NTA कोणती कार्य करेल? योग्य उत्तर काय असणार आहे? 74. उच्च दर्जाचे सामान्य कल चाचणी वर्षातून 2दा घेईल. या प्रवेश परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक ज्ञान व उपयोजन क्षमता तपासणी हा असेल. NTA संस्था विद्यापीठाचा प्रवेश परीक्षा घेण्याचा भार कमी करून उच्च दर्जा टिकवून ठेवेल. वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. प्रज्ञावान मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणती संस्था विकसित करते? NCERT, NCTE. सरळ 1 व 2 बरोबर. 75चं योग्य उत्तर आहे. NCERT आणि NCTE हे याचं करेक्ट आन्सर आहे. उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारावा यासाठी डॅडॅश वर्षीय गुणवत्तापूर्ण एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम विकसित करण्यात येईल. 4, 5, 3, 6 योग्य उत्तर काय असणार आहे? 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 1 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 मध्ये शिक्षकांच्या असल्याबाबत कोणत्या बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत? शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या त्रासदायक बदल्याची पद्धत बंद करण्यात येईल. अनावश्यक बदल्या टाळल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श शिक्षक आणि शैक्षणिक वातावरणात सातत्य मिळेल. बदल्यामध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी एका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे बदली करण्यात येईल. वरील सर्व योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं योग्य उत्तर आहे. वरील सर्व हे करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 द्वारे शिक्षकांच्या नियुक्तीत गुणवत्तावर्धिगंत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत? योग्य उत्तर काय असणार आहेत? शिक्षक पात्रता चाचणीला शालेय शिक्षणाच्या 4ही स्तरावर विस्तारित करण्यात येईल. विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET किंवा NTE चाचणीमधील संपादनुक गृहीत धरण्यात येईल. शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये अध्यापनाची आवड व प्रेरणा जाणण्यासाठी वर्ग अध्यापन किंवा मुलाखत हे अविभाज्य घटक असतील. वरील सर्व. 78चं योग्य उत्तर काय असेल? वरील सर्व. 4 नंबरचं करेक्ट आन्सर आहे.
शालेय वातावरण योग्य व आनंदी ठेवण्यासाठी कोणती बाब उचित ठरणार नाही? योग्य उत्तर काय असणार आहे? शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित, समावेशित आणि परिणामकारक वातावरण मिळत आहे याची खात्री करणे. शाळेतील बहुतेक मानवी गरजाबाबत शिक्षक संवेदनशील असावेत. पालक आणि इतर घटक यांच्या सहयोगाने शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून उत्कृष्ट भूमिका बजावतील. शिक्षकावर अधिकाधिक अशैक्षणिक कामे सोपवावी. योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं योग्य उत्तर आहे. 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची ध्येय आहेत? योग्य उत्तर काय असणार आहे? तर सन 2040 पर्यंत भारतीय शिक्षण यंत्रणेला जगात सर्वोत्तम बनवणे, त्यानंतर उच्च प्रतीचे न्याय व समावेशक शिक्षण देणे, भारतीय परंपरा मूल्याचा आदर राखून 19व्या शतकाला आवश्यक असणारी शैक्षणिक संसाधने पुरवणे, वरील सर्व. 80चं 4 उत्तर आहे. वरील सर्व हे करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत? योग्य उत्तर काय असणार आहे? तर शिक्षकांना उच्च आदर आणि उच्च स्थान पुनर्प्रस्थापित करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वोत्तम व्यक्ती शिक्षकी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी प्रेरित होतील. विशेषतः ग्रामीण भागातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारावा म्हणून 4 वर्षीय गुणवत्तापूर्ण एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमास गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती देण्यात येईल. शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या त्रासदायक बदल्यांची पद्धत बंद करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण यामध्ये सातत्य मिळेल. योग्य उत्तर 81चं 4 करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी TET मध्ये कोणत्या सुधारणा सुचविल्या आहेत? आशय व पद्धती या दोन्हीमध्ये चाचण्याचे सक्षमीकरण करण्यात येईल. या चाचणीमध्ये शालेय स्तरावर सर्व शिक्षकांना सामावून घेण्यासाठी फाउंडेशनल, प्री-पायरटरी, मिडल अँड सेकंडरी असे विस्तारण करण्यात येईल. शिक्षक निवडीमध्ये शिकवण्याची आवड आणि प्रेरणा मोजण्यासाठी वर्ग सादरीकरण आणि मुलाखत हे शाळा समूहातील शिक्षक निवड प्रक्रियेतील अविभाज्य भाग असतील. वरील सर्व 4 नंबरीच करेक्ट आन्सर असणार आहे. वरील सर्व हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. NEP 2020 नुसार शाळा समूहाची निर्मिती कोणत्या कारणाने केली जाणार आहे? शाळा समूहात शिक्षण सेवेचे आदान प्रदान समूहातील शाळांमध्ये आपोआप संबंध निर्माण करील व उत्कृष्ट विषयानेय शिक्षकांची विभागणीसाठी मदत करील. यामुळे अतिशय लहान शाळेतील शिक्षक आता अलिप्त राहणार नाहीत. ते या व्यवस्थेचा भाग बनून मोठ्या शाळा समूह गटाबरोबर कार्य करतील. शिक्षकांना मदत करण्यासाठी शाळा समूह, समुपदेशक, प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, तांत्रिक व्यक्ती असतील. वरील पैकी सर्व. 83चं 4 वरील पैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी CPD कोणत्या उपाययोजना या धोरणात सुचवल्या आहेत? 84 नंबरचं योग्य उत्तर काय असणार आहे? शिक्षकांना त्यांच्या पेशातील आधुनिक नवोपक्रम आणि विकास साधण्यासाठी तसेच स्वविकासाची सातत्य संधी दिली जाईल. प्रत्येक शिक्षकाने आपल्या रुचीनुसार प्रत्येक वर्षात किमान 50 तास सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचा विविध संधीमध्ये स्वतःस गुंतवणूक अपेक्षित आहे. वरील 4 म्हणजे 4 1 व 2 ही बरोबर. हे 4 नंबरचा क्वेश्चन म्हणजे 4 हे उत्तर याचं करेक्ट असणार आहे. NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात अस्तित्वात असलेले 800 विद्यापीठे, 40,000 महाविद्यालय यांचे रूपांतर डॅडॅश उत्कृष्ट संस्थांमध्ये करण्यात येईल. 15,000, 20,000, 30,000, 40,000. योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे 15,000 हे याचं करेक्ट आन्सर आहे. NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात कोणते बदल करण्यात येतील? योग्य उत्तर काय असणार आहे? विद्यार्थ्यांना विज्ञान, कला, मानवतावाद, गणित, व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. संस्थाचे प्रशासन शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तेवर आधारित असेल. आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थाचे विनियमन
सुटसुटीत पण कडक पद्धतीने असेल. वरील सर्व योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. NEP 2020 नुसार शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असेल? चैतन्यमय, बहुविध शाखांनी सुसज्ज, 4 वर्षाचा अभ्यासक्रम, उत्कृष्ट शिक्षक घडवणे. योग्य उत्तर काय असणार आहे? 87चं योग्य उत्तर आहे. NEPचा मेन उद्देश शिक्षक आणि अभ्यासक्रम आणि विद्यार्थी घडवणे हाच असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचं करेक्ट आन्सर असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार डॅडॅश शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. कला, संगीत, क्रीडा, व्यावसायिक. योग्य उत्तर काय असणार आहे? व्यावसायिक शिक्षण हे याचं करेक्ट आन्सर आहे. 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2025 पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान .टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा हे उद्दिष्ट आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 50%. हे याचं करेक्ट आन्सर आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आणि शेवटचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात येणारी नॅशनल रिसर्च फाउंडेशन संस्था कोणत्या बाबतीत पुढाकार घेईल? संशोधन, नवकल्पना, संशोधन दर्जा, वरील सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. वरील सर्व ही करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट द्यायला विसरू नका. तुम्ही पण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला का? आणि त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या का? विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख असू द्या, TIT एक्झाम असू द्या, TET एक्झाम असू द्या, CTT एक्झाम असू द्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला या सर्व परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्व ज्या काही परीक्षा बोललो त्या सर्व परीक्षेची क्लास व मार्गदर्शन, PDF स्वरूपातील टेस्ट, या सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित म्हणजेच या संपर्क क्रमांकावर मिळतील. 9665484048. जबरदस्त प्लॅटफॉर्म असणाऱ्या ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉन दाबून ठेवा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.